साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5,000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05. 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून भारत सरकार, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग आणि शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद अहिल्यानगर आयोजित उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम तालुकास्तरीय उल्हास मेळावा 2024-25 श्री गाडगे महाराज आश्रमशाळा शैक्षणिक संकुल राहुरी येथे संपन्न झालाय. या मेळाव्यामध्ये एकूण 15 केंद्रांमधील शिक्षक, विद्यार्थी आणि नवसाक्षर यांनी भाग घेतलाय. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संकुलाच्या संचालिका भारती खिलारिया होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, सहाय्यक गटविकास अधिकारी डॉक्टर सुरेश तायडे तसेच गटशिक्षण अधिकारी मोहनीराज तुंबारे, शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद गुजरे, सुरेश थेटे हे उपस्थित होते. मेळावा यशस्वी होण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी गारुडकर, श्रीमती सातपुते, श्रीमती गायकवाड, श्रीमती भागवत, श्रीमती कोळसे, श्रीमती शेलार, श्रीमती सगळीकडे, खेमनर, उजगरे, शिंदे यांनी प्रयत्न केले. या प्रसंगी शिक्षक किरण पवार, निलेश कमखेडेकर, आसिफ पटेल, बाबासाहेब आघाव, कल्याणी शिंदे, कविता सपकाळ, शरद मुर्तडक तसेच संजय सूर्यवंशी, साकेत महाकाळ आणि उर्मिला आढाव आदी या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी संचालिका भारती खिलारी म्हणाल्यात की त्यावेळेस स्त्रीला चूल आणि मूल या व्यतिरिक्त कोणताच अधिकार नव्हता. स्त्रीनं शिक्षण घेणं म्हणजे पाप समजलं जात होतं. त्यावेळी सावित्रीबाई फुले या प्रथम स्वतः शिक्षित झाल्या आणि त्यानंतर त्यांनी समाजामधील प्रत्येक स्त्रीला शिक्षित करण्याचा जणू विडाच उचलला आणि त्यासाठी त्यांनी नरक यातना देखील सहन केल्या. त्यांचा वारसा जपत राहणं ही आज प्रत्येकाची जबाबदारी आहे असं भारती खिलारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटलंय. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 98 50 20 0017.